नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना मोठा धक्का बसलेला आहे। सकाळी जात पडताळणीचं त्यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं आणि संध्याकाळी उमेदवारी सुद्धा गेली। काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या संपूर्ण रामटेक मतदारसंघात जोमात प्रचार करत असताना दिसल्या। दुसरीकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आणि संध्याकाळपर्यंत उमेदवारी रद्द करण्यात आली अशी बातमी सुद्धा समोर आली। निवडणूक आयोगाने रश्मी बर्वे यांची उमेदवारी अर्ज त्यांचा बाद केलेला आहे। या संदर्भात काँग्रेसचा जो घोळ होता तो आता उघडकीस आलेला आहे। जेएम विशेषमध्ये या संदर्भातली चर्चा करूया। विदर्भातील महत्त्वाच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेला आहे। त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं होतं। उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये जात पडताळणी समितीने त्यांचं प्रमाणपत्र रद्द केलं होतं। त्यानंतर आता त्यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। त्यांची उमेदवारी रद्द झाल्यामुळे आता त्यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी ग्राह्य धरण्यात आलेली आहे। जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं होतं। त्यामुळे नामांकन अर्जाच्या छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली। यावेळी याचिकेकर्ते सुनील सावळे आणि रश्मी बर्वे दोन्ही गटाचं म्हणणं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलं। त्यानंतर रश्मी बर्वे यांचा नामांकन अर्ज रद्द ठेवण्यात आला, तर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं एबी फॉर्ममध्ये नाव असल्यानं त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती, पण त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला। त्यांच्या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे। विनाकारण बदनामीसाठी अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचं बर्वे यांचं म्हणणं आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला देण्यात आलेली होती। काँग्रेसने या जागेवरून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख बुधवार 27 मार्च रोजीची होती। त्यानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची गुरुवारी छाननी करण्यात आली। रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजे एससी प्रवर्गासाठी राखीव आहे। त्यासाठी काँग्रेसने रश्मी बर्वेंचा अर्ज दाखल केला, पण छाननी दरम्यान त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला। सामाजिक न्याय विभागाकडे रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली होती। त्या तक्रारीवरून जात पडताळणी समितीला तपासणीचे आदेश सुद्धा देण्यात आले होते। सुनावणीमध्ये काय झालं काय सांगणार? सुनावणीमध्ये आजच्या सुनावणीत आज आम्ही आक्षेप घेतला होता की रश्मी बर्वे यांचा फॉर्म रिजेक्ट करावा आणि निवडणूक आयोगाने ते फॉर्म रिजेक्ट केलेला आहे, कारण त्यांच्यातर्फे जे कास्ट स्क्रुटिनी कमिटीने जे ऑर्डर केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांची जे कास्ट स्क्रुटिनी कमिटीच्या ऑर्डरप्रमाणे त्यांची वैधता ते संपुष्टात आजच आली होती आणि त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट जे एसडीओने दिलं होतं ते सुद्धा रद्द झाला होता। म्हणून रामटेक लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी ही शेड्यूल कास्टसाठी राखीव असल्यामुळे ते आज शेड्यूल कास्ट पात्रता उमेदवार नसल्यामुळे त्यांचा अर्ज खारिज करण्यात आला आणि त्यांचं नामनिर्देशन पत्र खारिज करण्यात आला आणि आम्ही घेतलेला ऑब्जेक्शन जे आक्षेप होता ते एक्सेप्ट करण्यात आला। त्याऐवजी त्याच्या पतीचा स्वीकार करण्यात आला अशी काही आता कोण माहिती आहे उमेदवार का? असणार आहे? अधिकृत उमेदवार कोण असणार आहे? अधिकृत उमेदवार आज आता निवडणूक आयोगाने घोषित केले की त्यांचे जे पती आहे त्यांचे ते अधिकृत उमेदवार असतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। त्यांनी काय आर्ग्यू केलं नाही? काय त्यांचं काय? त्यांचं असं म्हणणं होतं की जे कास्ट स्क्रुटिनी कमिटी आहे त्यांनी आम्हाला बरोबर वेळ नाही दिला आणि जे स्क्रुटिनी केली ती बरोबर नव्हती, परंतु निवडणूक आयोगाने ती ग्राह्य धरली नाही आणि आमचा आक्षेप मान्य केला आणि फॉर्म रिजेक्ट केला। दरम्यान दिवसभरामध्ये रश्मी बर्वे यांच्या संदर्भात अनेक घडामोडी घडल्या। सकाळी त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं, त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये ही याचिका गेली। निवडणूक आयोगाने या संदर्भात निर्णय घेतला। या संदर्भात आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम अधिक माहिती देतात, पाहूयात। रश्मी बर्वे यांची जात पडताळणी विभागातर्फे जात प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेलं आहे।
आणि त्या अनुषंगाने आज त्यांची उमेदवारी सुद्धा रद्द करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याऐवजी फॉर्म एबी मध्ये सेकंड नंबर डमी फॉर्म जो असतो त्यामध्ये श्याम कुमार बर्वे यांचं नाव त्यांनी नोंदवलेलं होतं. त्यामुळे ही रश्मी बर्वेंची उमेदवारी ही त्यांचे पती श्याम कुमार बर्वे यांना देण्यात आलेली आहे. दरम्यान रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये रश्मी बर्वे यांच्या निमित्तानं ज्या घडामोडी झाल्या त्याच घडामोडी रामटेक मतदारसंघात दुसऱ्या बाजूने वंचितच्या रूपाने सुद्धा पाहायला मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीकडून रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये एक मोठी चूक झाल्याचं दिसलं. वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचं समोर आलं. नेमकं घडलं असं की वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी स्वतंत्र भूमिका घेत मवियाशी युती तोडत स्वतःचे 8 ठिकाणी उमेदवार घोषित केले. पण यामध्ये रामटेकच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नव्हती. पण असे असतानाही 26 मार्च म्हणजे मंगळवारी वंचितच्या वतीने शंकर चहांदे यांनी आपल्याकडे वंचितचा अधिकृत एबी फॉर्म असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर 27 मार्चला काँग्रेसमधून बंडखोरी करून वंचितमध्ये आलेले किशोर गजबिये यांनी सुद्धा वंचितच्या अधिकृत एबी फॉर्मवर रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे आता या दोघांचा अर्ज निवडणूक आयोग मध्ये आता गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने या संदर्भात कारवाई सुद्धा केली. दरम्यान शंकर चहांदे यांनी आपण वंचितचे अधिकृत उमेदवार आहोत, आपल्याकडे अधिकृत एबी फॉर्म असल्याचा दावा केला. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी. पाहूयात. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. आजच रामटेकमधून वंचित बहुजन आघाडीतर्फे फॉर्म भरण्यात आलेला आहे. आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म भरला आहात आज, तर काय सांगता? वंचित बहुजन आघाडीकडून जो फॉर्म भरलेला आहे, निश्चितपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजींनी फॉर्म भरण्यासाठी सांगितलं आहे आणि त्यांनी उमेदवारी जी आहे मला दिलेली आहे आणि पक्षात प्रवेश करून घेतलेला आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रिया होऊन आंबेडकर साहेबांनी मला लोकसभेतून रामटेक लोकसभेतून उमेदवारी देण्याचं यश केले. पण महाविकास आघाडीमध्ये अजूनही चर्चा सत्र चालू आहे. अजूनपर्यंत त्या चर्चेला अजून कुठे पूर्णविराम आलेला नाही. तरी सुद्धा तुम्ही अगोदरच फॉर्म भरलेला आहात रामटेकमधनं, जेव्हा की रामटेकमध्ये काँग्रेसचे रश्मी बर्वे यांनी फॉर्म ऑलरेडी भरणार आहेत. त्यांचं नाव जाहीर झालं आहे. तरीसुद्धा तुम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतानाही तुम्ही फॉर्म भरता आहात, काय सांगा? त्यांचं जेव्हा नाव डिक्लेअर झालं त्याच्या आधीच बाळासाहेबांनी मला उमेदवारीचं बोललेलं आहे. मग याबद्दल तुमचं बाळासाहेबांबरोबर बोलणं झालं आहे, जो आज तुम्ही फॉर्म भरता? अकोला. अच्छा, अकोल्याला कधी बोलणं झालं तुमचं? आता परवा. आणि पक्षाकडून एबी फॉर्म तुम्हाला देण्यात आलेला आहे? हा, एबी फॉर्मही देण्यात आला. त्या अनुषंगाने तुम्ही आज फॉर्म भरले? हो हो. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. शंकर चहांदे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या वतीनं एबी फॉर्म असल्याचं सांगत अर्ज भरला आणि किशोर गजबिये यांनी सुद्धा वंचितच्या वतीनं एबी फॉर्म असल्याचं सांगत अर्ज भरला. मात्र किशोर गजबिये यांचा अर्ज बाद झाला. शंकर चहांदे यांनी 1 दिवस अगोदर एबी फॉर्मसह वंचितकडून उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला. तर शेवटच्या दिवशी किशोर गजबिये यांनी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला होता, तो अर्ज बाद झाला. तांत्रिक कारणास्तव किशोर गजबिये यांचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला असं सांगण्यात आलेलं आहे. किशोर गजबिये हे वंचित ऐवजी आता अपक्ष निवडणूक लढवू शकतात. दरम्यान आता रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर श्याम बर्वे यांना उमेदवारी मिळालेली आहे. मात्र रश्मी बर्वे यांचा अर्ज वैध ठरणार नाही असा दावा किशोर गजबिये यांनी आधीच केलेला होता. किशोर गजबिये हे आधी काँग्रेसमध्ये होते. 2019 मध्ये रामटेकमधून काँग्रेसच्या तिकिटावर ते लोकसभेची निवडणूक लढले आणि पराभूत देखील झाले होते. किशोर गजबिये यांनी आधीच सांगितले होते की रश्मी बर्वे यांचा अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही, म्हणून आपल्याला उमेदवारी देण्यात यावी. मात्र काँग्रेसने तसं केलं नाही. रश्मी बर्वे यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना उमेदवारी दिली. आणि किशोर गजबिये हे नाराज झाले आणि त्यांनी वंचितची वाट धरली आणि वंचित आघाडीकडून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.
त्यानंतर त्यांचा अर्ज 1 दिवस उशीर झाल्यामुळे बाद ठरला. आता जर रश्मी बर्वे यांच्याऐवजी किशोर गजभिये यांना जनतेनं मतदान दिलं तर अपक्ष म्हणून ते वरचढ ठरू शकतात.